आणि हे अस्त्र दिव्य आहे, कारण तिला देवी आईने घडवलंय. पण ते अस्त्र विरोचकाच्या अस्थींपासून बनलंय आणि म्हणूनच त्या अस्त्रामध्ये विरोचकाचं अस्तित्व आहे. येण्यास कामी अस्त्र हे नैवेद्य इतुका मागते. जलभूमी अग्नी असे रुधिर त्रिवेणी मागते. रुधिर म्हणजे रक्त. आणि हे अस्त्र जागृत होण्यासाठी जलभूमी आणि अग्नितत्वाच्या मुलींच्या रक्ताचा संगम लागेल. रुधिर त्रिवेणी अर्पिता अवतरे मग दिव्यता. दैत्यास लाभे काळही इतकी असे मग भव्यता. बरोबर. म्हणजे तिघींचं रक्त लागल्यानंतरच ती अस्थिकट्यार जागृत होईल. आणि एकदा का ती अस्थिकट्यार जागृत झाली की त्या कट्यारीने विरोचकासारख्या असुराचा वध करता येईल. असले जरी ऐसे तरी मेघ एकच ह्यातही. निष्क्रिय होई त्यामुळे अस्त्र हे युद्धातही. अशी अडचण येऊ शकते की ज्यामुळे ऐन युद्धात हे अस्त्र निष्क्रिय होऊ शकतं. म्हणजे या युद्धाचा शेवटही सोपा नसणार आहे. घेईल अस्त्र हाती जो भान हे त्यासी हवे. मात्रा भुजांची दोन अन दोन पग त्यासी हवे. नयन कर्ण दोन अन मस्तिष्क ही एकच हवे. म्हणजे जो हे अस्त्र विरोचकावर वापरणार आहे तो मानव असायला हवा, श्वापद नको. आणि त्याला 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय आणि 1 डोकं असायला हवं. मात्रा तसु भरही जरी युद्धासमयी बदलता. निष्फळ ठरे हे अस्त्र अन दूर जाई सफलता. इथे श्री पंचपिटिका महिमा समाप्त. म्हणजे हे समीकरण जरा जरी चुकलं तरी ते अस्त्र निष्फळ ठरणार. विरोचकाचा वध करता येणार नाही. म्हणजे ही अस्थिकट्यार वापरूनच विरोचकाचा वध होऊ शकतो. पण ही अस्थिकट्यार आहे कुठे? ह्यात काहीच लिहिलं नाहीये त्याबद्दल. पण मग अस्थिकट्यार पेटीमध्येच असायला हवी ना. आणि ती एवढ्याशा पेटीत कशी असेल? ती कुठेतरी दुसरीकडे असायला हवी. मला वाटतं मिळेल. तीनही शक्ती एकत्र आल्याशिवाय ही कट्यार जागृत होणार नाही. आणि आईची शक्ती विरोचकाकडे. मग विरोचकाकडनं मनोरमा आजीची शक्ती परत मिळवावी लागेल.
आणि त्यासाठी विरोचक ज्या ठिकाणी पडलाय तिथे जावं लागेल. पण विरोचकाकडनं ती शक्ती मिळवायची कशी? त्या पानात तसं काही लिहिलंय का? माहित नाही, पण ती शक्ती परत मिळवावीच लागेल. तरच ही कट्यार जागृत होईल आणि मग विरोचकाचा वध होईल. आणि त्यासाठी विरोचकाला गाठावं लागेल. नेत्रा, विरोचक देवी आईच्या डोंगराच्या पायथ्याशी त्या जंगलातच असेल. आपण लगेच निघू. नाही अद्वैत, तुला घरी थांबावं लागेल. अद्वैत, तीनही शक्ती एकत्र आल्याशिवाय ही कट्यार जागृत होणार नाहीये. त्यामुळे यावेळी मलाच जावं लागेल. आता पण हे सगळं खरंच खूप रिस्की आहे, खूप डेंजरस आहे सगळं. मी तुमच्या दोघींबरोबर असणं खूप गरजेचं आहे. पण अद्वैत, आम्ही दोघी गेल्यानंतर जर विरोचक घरी आला तर घरच्यांचं रक्षण करायला तू घरात थांबायला नको? अद्वैत, इंद्राणींचं म्हणणं मला पटतंय. तू घरीच थांब, त्या दोघींना जाऊ दे. तुम्ही जा. लगेच निघायला.